आज भारताचा मुकाबला आयर्लंडशी क्वार्टर फायनलमध्ये भारताची आधीच धडक, मात्र ग्रुपमध्ये अव्वल राहण्यासाठी मॅच जिंकणं आवश्यक। राज्यात मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक होणार आक्रमक, तर सरकारचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीवर चर्चा करण्याचा प्रस्ताव। विधान परिषदेच्या सभापती विरोधात अविश्वास प्रस्तावाच्या ठरावाकडेही सगळ्यांचं लक्ष। मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी पुन्हा आळवला मराठीचा सूर, म्हणाले मुंबईचा विकास आराखडा म्हणजे मराठी माणसाविरोधात कारस्थान। बीड आणि अकोल्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका, 2 दिवसापूर्वी झाला होता अवकाळी पाऊस। बीडमध्ये आंबा आणि ज्वारीचं मोठं नुकसान। भूसंपादन विधेयकामध्ये मोदी सरकार सुचवणार किमान 6 दुरुस्त्या, आजही लोकसभेत सुरू राहणार चर्चा। काँग्रेसची विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी। कोळसा खाणी आणि 2G 3G स्पेक्ट्रमच्या लिलावातून सरकारी तिजोरीत जमा झाले तब्बल 3 लाख कोटी, कॅगच्या अंदाजापेक्षाही जास्त रक्कम, अजून काही दिवस चालणार लिलाव। माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते सदाशिवराव मंडलिक यांचं निधन, मुरगुडमध्ये होणार अंत्यसंस्कार। ॲपलच्या बहुचर्चित वॉचचं अमेरिकेत अनावरण, फिटनेसपासून ईमेलपर्यंत आणि फोटोपासून गाण्यापर्यंत सर्व सुविधा। घड्याळाची किंमत $349 पासून $10,000 पर्यंत। सोलार इम्पल्स 2 या सौर विमानाच्या जग प्रदक्षिणेचा पहिला टप्पा पूर्ण, काल मस्कतमध्ये उतरलं विमान। अमेरिकेत नदीच्या बर्फाच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी धावले पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान। मनुष्य आणि प्राण्याच्या मैत्रीचं आणखी एक हृदयाला भिडणारं उदाहरण।